नमस्कार YouTube फॅमिली, आज आपण बनवणार आहोत तंदुरी चिकन, तेही प्रेशर कुकर मध्ये। चला तर मग रेसिपी बघूयात। इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो चिकन, ते मी स्लाइसेस मध्ये कट केलेला आहे। त्याच्यात मी लिंबू पिळून घेते आणि त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे। हे सगळं छान लावून घ्यायचं आहे पीसेसला। ह्याला असे स्लाइसेस दिले की आतपर्यंत मॅरिनेशन मसाले आणि मॅरिनेशन आपण जे काय करतो ते चिकनला आतपर्यंत त्याचा फ्लेवर येतो। छान मिक्स करून घेतलं की हे 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवायचं आहे। आता ह्याच्यात मी आलं लसूण मिरची पेस्ट घालणार आहे, त्याच्यासोबतच हळद, लाल तिखट, हे सगळं छान मिक्स करून मॅरिनेट होऊन द्यायचं आहे 10 ते 15 मिनिट। इथे मी तडका पॅन घेतलाय, त्यात मी मोहरीचं तेल घालतेय। पूर्ण गरम होऊन द्यायचंय आणि गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करून थोडंसं टेम्परेचर कमी होऊन द्यायचं आहे। त्याच्यानंतर मी आज घालणार आहे लाल मिरची पावडर। जास्त गरम तेलात घालायची नाही आहे, नाहीतर ती करपते। इथे मिश्रण ओतून घेऊया। त्याच्यात आता हळद, धणेपूड, चाट मसाला आणि कसुरी मेथी घालणार आहे मी। हे सगळं मिक्स करून यात दही ऍड करूयात आणि हे असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता ह्याला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी कोळसा तापवून वाटीत घेतलेला आहे। त्याच्यावरती मी आता तूप घालते। धूर येतोय, झाकून ठेवायचं आहे, त्याच्यामुळे मॅरिनेशनला स्मोकी फ्लेवर येतो। हे 5 ते 10 मिनिटं तसंच ठेवायचं आहे। आणि आता आपले फर्स्ट मॅरिनेशन केलेले चिकनचे पीसेस यात घालायचे आहे। हे सगळं छान लावून घ्यायचं पीसेसला आणि हे मिश्रण 7 ते 8 तास कमीत कमी आपण मॅरिनेट करून तसंच ठेवायचं आहे। तुम्ही रात्रभर मॅरिनेट करून पण फ्रीज मध्ये ठेवू शकता। मी 8 तास मॅरिनेट करून घेतलेला आहे हे। आता आपण कुकर प्रीहीट करून घेऊयात। त्याच्यासाठी मी कुकर ठेवलाय गॅस चालू करून, त्याच्यात स्टँड ठेवलंय आणि शिट्टी काढून झाकण बंद करून 5 मिनिटं कुकर गरम होऊन दिलाय। इथे मी केकचं टिन घेतलंय, त्याला बटर लावून आता यात मी एक पीसेस ठेवणार आहे। हे ठेवून घेतले की भांड आपण कुकर मध्ये ठेवूया आणि झाकण बंद करून मंद आचेवर 30 ते 45 मिनिट आपण ठेवायचं आहे। आता 30 मिनिट झालेले आहेत। आपण एकदा झाकण उघडून बघूयात आपलं चिकन शिजलंय की नाही ते। चिकन आपलं परफेक्टली शिजलेलं आहे। आता बाहेर जसं मिळतं तसं जर तुम्हाला काळे डाग स्मोकी दिसायला हवं असेल तर असं मी गॅसवरती ते जरा जरा भाजून घेतलंय, त्याच्यामुळे कलर छान येतो त्याला आणि अगदी बाहेर हॉटेलमध्ये जसं आपण खातो तसं दिसतं। तुम्ही बघू शकता परफेक्ट झालेला आहे। रेसिपी नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।